पश्चिम आशियामध्ये युद्धाचा वणवा पेटल्यामुळे त्याची झळ सध्या अनेक देशांना आणि तिथे गेलेल्या परदेशी प्रवाशांना देखील बसतेय। भारतामधून सौदी अरेबिया, यूएई या देशांमध्ये गेलेले अनेक नागरिक सध्या त्या ठिकाणी अडकून पडलेत। दुबई विमानतळावरती सर्वसामान्य प्रवाशांसह उद्योजक आणि भारतीय खेळाडू देखील अडकून पडलेत। बघूयात याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट। अमेरिका इराण युद्धामुळे सध्या अनेक देशांचे प्रवासी पश्चिम आशियातल्या देशांमध्ये अडकून पडलेत। त्यात अनेक भारतीयांचाही समावेश आहे। ठाणे जिल्ह्यातील 23 नागरिक सध्या फ्लाइट्स रद्द झाल्याने दुबईत अडकलेत। या प्रवाशांमध्ये वयोवृद्ध नागरिकांचा समावेश आहे। एका टूर्सच्या माध्यमातून हे सर्व प्रवासी दुबई फिरायला गेले होते। अहिल्यानगर शहरातील जवळपास 10 ते 12 नागरिक दुबईमध्ये अडकलेत। यापैकी काही जण पर्यटनासाठी तर काही जण उद्योगाच्या निमित्तानं दुबईला गेले होते। सर्व ऑल ओव्हर दुबई सध्या काय वातावरण एकदम ठीक आहे। जे आहे ते थोडंफार वातावरण थोडंसं बिघडलेलं आहे, पण त्या हिशोबाने आम्ही सर्व सेफ आहे। एक आपले नगरचे 8 ते 10 लोक जे आहेत ते इथं अडकलेले आहेत, तर त्याच्यासाठी सर्वजण आम्ही इंडियन एम्बेसीच्या मध्ये इंडियन एम्बेसीला कॉन्टॅक्ट करतोय। जशी एअर स्पेस चालू होईल यूएची, त्याप्रमाणे आपल्याला आपले तिकीट भेटतील आणि आपली एअर फ्लाईट जे आहे ते फ्लाईट धरून आम्ही महाराष्ट्रात येऊ। जर काय सहकार्य लागलास तर सहकार्य करावे, हे नम्र विनंती। पिंपरी चिंचवडच्या इंदिरा विद्यापीठाचे 84 विद्यार्थी एका कार्यक्रमासाठी दुबईमध्ये गेले होते। यात 42 विद्यार्थी आणि 42 विद्यार्थिनींचा समावेश आहे। सध्या हे सर्व विद्यार्थी सुखरूप असून त्यांना भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। आता 42 बॉयज आणि 42 गर्ल्स आहेत आणि त्यांच्याशी वारंवार आमचं बोलणं चालू आहे, संभाषण आहे। मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर त्यांच्याबरोबर आमचं बोलणं झालं आहे, निवेदन पोहोचलं आहे। त्याचप्रमाणे मुरलीधर मोहोळ सरांशी पण बोलणं झालं आहे, त्यांच्याकडे निवेदन पोहोचलं आहे। त्याशिवाय इंडियन एम्बसीमध्येही दुबईच्या ऑफिसमध्ये बोलणं झालं आहे। आव्हान हेच राहील, विनंती राहील सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना की कृपया तुम्ही पॅनिक होऊ नका, कारण आम्ही त्यांच्या संपर्कामध्ये आहोत। मुलं सुखरूप आहेत आणि पूर्ण आम्ही प्रयत्न करतोय की आपली मुलं सुखरूपपणे भारतात लवकरात लवकर परत यावीत। एबीपी माझाच्या प्रतिनिधी मानसी राऊतही कालपासून दुबईत अडकल्यात। युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबईतून जगभरातील फ्लाइट्स रद्द झाल्याचं त्यांनी सांगितलंय। नमस्कार, मी मानसी। मी आहे सध्या दुबई एअरपोर्टवरती। इराण, इस्रायल आणि अमेरिका यांची जी काही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचा परिणाम आपल्याला दुबई एअरपोर्टवरती पाहायला मिळतो। मी माझ्या मागे पूर्ण जगभरातल्या ह्या सगळ्या फ्लाइट्स आहेत आणि त्या कॅन्सल झालेल्या आहेत। एकही फ्लाईटसोबत तुम्हाला टायमिंग दिसत नाही, सगळं तुम्ही बघू शकता कॅन्सल झालेल्या आहेत। जगभरातल्या फ्लाईट्स आहेत। माझी जी फ्लाईट होती ती 12:40ची होती मुंबईची, म्हणजे 12:40 15:40 हे दुबईचं टायमिंग आहे मुंबईसाठी, आणि ती सुद्धा कॅन्सल झालेली आहे। महाराष्ट्रासह देशातल्या इतर राज्यांमधील अनेक प्रवासी दुबईसह अनेक आखाती शहरांमध्ये अडकलेत। कर्नाटकच्या बेल्लारीतील महिला पर्यटकांचा एक समूह दुबईमध्ये अडकलाय। ऑलिम्पिक पदक विजेती भारतीय बॅडमिंटनपटू PV सिंधूलाही अमेरिका इराण युद्धाचा फटका बसलाय। ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेसाठी सिंधू लंडनला जात होती, मात्र सध्या ती दुबईत अडकली आहे। तिथल्या परिस्थितीचा व्हिडिओ तिने शेअर केलाय। Once our flight landed in Dubai, events beyond our control began to unfold, and shortly after, the airspace also was, shut down, and the last few hours have been extremely tense. We could hear the sounds of interceptions overhead, and a few hours later there was explosion very close to where we were holed up at Dubai airport. भारतातून उमरा या धार्मिक विधीसाठी मक्का मदिनाला जाणारे अनेक मुस्लिम बांधव सध्या सौदी अरेबियामध्ये अडकल्याची भीती राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी व्यक्त केली आहे।
काफ़ी सारे हमारे नागपुर के भी लोग लटक गए हैं वहाँ पे, आने के रिटर्न फ्लाइट ही नहीं है। तो ऐसे काफ़ी सारे लोग हैं नागपुर के। अगर विदर्भ के तकरीबन देखेंगे तो हज़ारों लोग गए, विदर्भ के ही मैं बता रहा हूँ। बाकी मुंबई के तो सबसे ज़्यादा जाते हैं, धुलिया से जाते हैं, नासिक से जाते हैं, अहमदनगर से जाते हैं, पुणे से जाते हैं, सोलापुर, कोल्हापुर, सभी जगह से जाते हैं। तो हज़ारों की तादाद में। तो अभी हमने कल एक लेटर देने वाले जो इनका टूर्स एसोसिएशन है कि भाई ऐसे कितने लोग हैं वहाँ पे, जो जितने भी 500 प्लस जो टूर एजेंसीज हैं उनको एक लेटर देने वाले हैं और उनके माध्यम से हम जानकारी लेंगे और सरकार को वो जानकारी प्रोवाइड करवाएंगे कि एक्चुअल में महाराष्ट्र से कितने लोग हैं। सध्या दुबईमध्ये अडकलेल्या नागरिकांनी भारतीय दूतावासाशी संपर्क करण्याचं आवाहन केलंय। भारतीय परराष्ट्र मंत्रालय सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। त्यामुळे युद्धाची धग कमी होताच अडकलेले सर्व प्रवासी सुखरूप परततील हीच अपेक्षा। ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.